आता तिची आईली म्हणून राहिली माहिती, तिची आई सात दोराला नाही आवरून राहिली, नाही आम्ही नेतो आम्ही नेतो. सांगा आता. हा, 8-10 दिवसाची लेकरू त्याला इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे मिरवणं बरोबर आहे काय? हा, त्याच्यापेक्षा दवाखान्यात तिकडे धाडून दिलं असतं तर पुरलं असतं. पण हा रवी म्हणे की लस द्यायला लागते आणि हे करावं लागते, ते इकडे बरं. मी म्हणलं जाऊ दे. बरं म्हटलं 15-20 दिवस राहीन ना, मग धाडून देऊ म्हटलं. तो तिची आई नाहीच म्हणते, बाय म्हणते बारशाचा कार्यक्रम आमच्याच इकडे करतो, पाण्यात घालतो आम्हीच करतो. सांगा मग आता काय, आपण का नाही म्हणून असं साजरी लागत नाही ना. मग जाऊ द्या ना, त्यात काय आहे? मग ते नेतो म्हणतात तर मग काय, जाऊ द्या ना, मग काय होऊन राहिलं. बरोबरी आहे त्याचं. तेली आता काही पण कोणाला वाटते ना, तेली एकुलती एक पोरगी आहे. हा, त्याची बी नात होय, तेली वाटते न्याव. मला ते रश्मीचे बाबाही म्हणत. पण मी म्हटलं राहू द्या ना, म्हटलं भाऊ आता तिकडे कसं म्हटलं बाई एकट्याच आहेत, इकडे आहेत म्हटलं ह्या दोघी तिघी जणी होते म्हटलं, असं म्हटलं म्या. ते आपापल्या इच्छा असतात, त्याची काही अशी. जाऊ द्या, जाते ना, आणि उद्या नेतात तर. मग काय आहे? अव, पण सांगा थंडी किती आहे. हा, आणि त्याच्या इकडे तशी बी लय थंडी पडते बाई. बागायत आहे ना त्याच्या इकडे, बागायत ताराच्या इकडे लय थंडी राहते. हा, हा, हिचं घर किती मोकळं मोकळं आहे. तर ती सांगा, आपल्या बाईची होईन का काळजी घेणं, तिची आई एकटी काय काय करीन. हा, ओ ती आता भांड्याला बाई लावली. 3-3 बाया रिकाम्या बसेल असतो. हा, सरळ पद्धतशीर आहे ना ती. पण तिची आई बी आवरून ऐकूनच नाही राहिली निरा. आम्ही नेतो बाई, मी नेतो, जाय माय तिकडे. नाही म्हटलं नाही मी स्पष्ट, तरी बी ऐकून नाही राहिले. मी आता लोक म्हटलं म्हटलं बारसा आम्ही करतो, पण खर्च तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही द्या ना. तरी म्हणतात हसले आहे का पण, काय म्हणत बाई तसं नाही, पण आमचे हौस आहेत. काय हौस करतात काय सांगा. हौस आहे मग ती का होत नाही का हौस पुरी. हा, त्या बाईले का अति राहिलं जीवार आलं का काय सांगा. तेल असं वाटून राहिलं ना आपल्याला अति राहा लागते, म्हणून त्या म्हणतोच मी घरी नेतो. मग आता नाही राहिल्या तर चालते ना, आपण का म्हणतो रा तेच राहिले. तसं नाही ना वा, बरोबर आहे ना. त्या माणसाच्या घरी खाय प्यायची गरज होत नाही का, ती बाई अति आहे तर. बरोबर आहे त्याचं बी. आजी मग मी काय म्हणतो तर ते बाई नाही राहिली तर चालते ना. आता मोहिनीची आई आहे, मी हाव, मोहिनी आहे, होते ना, करतो ना आम्ही. हा, आपण का म्हटलं का त्या बाईले या करा, ते बाई स्वतःहून म्हटलं की नाही आम्ही राहतो. हा, मग आपल्याला कळते ना, त्या एकट्या आहेत, सून काही जवळ नाही. मग स्वयंपाक पाण्याची घरची पंचायत होतीच एकट्या बाईची, आपल्याला बी कळते ना. मग आपण ते बी म्हणतो ना की नका राहू बा. आता कसं म्हणावं तसं, तसं म्हणलं तसं उपट ना व्हाव. रवीले म्हणलं मी, म्हणलं तूच नाही म्हण, जाय तिकडे. जवाई नाही म्हणते होऊन जाते. आपण नाही म्हटलं तर आपणच वाईट वाचो. रवीले म्हटलं म्हटलं तू म्हण की मी काही धाडत नाही, राहू देतो, जाय तिकडे. आणि तुम्ही बी तेच म्हणा. मी त्याला रवीला आवाज दिला. आई काय म्हणतो ती? तू सासूलाही नांदा लावून राहिली, रश्मीले नेतो पोरीले नेतो. हा, नाही सांगून दे स्पष्ट. तर ते जाऊन ती एकटी बाई काय करणार आहे. हा, आता मी आज लय नाही नाही केलं तर असं होईन की हे बाईच नाही म्हणते. हा, तू नाही म्हणून टाक, होऊन जाते. जवायला धाडलं नाही. हा, तेले त्याच्या गावातल्या लोकांची काळजी पडली, गावातले लोक आम्हाला काय म्हणतील. मग आता गावातल्या लोकांचा काय विचार करायला लागते, काय म्हणतात. हा, तोही बी. आणि त्या बाईच्या अति राहणं जीवार आलं असेल तर तेले म्हणा तुम्ही गेल्या तर चालते, काही घर नाही. हा, होते करतो, मोहिनी आहे, मोहिनीची आई आहे, मी हा. आता आपल्याला कळते ते माणूस एकटा घरी आहे, खाया प्यायचे पंचायत पडते. त्याच्यानं त्याला वाटत असेल की पोरीला घेऊन जा, तर राहू द्या ना म्हणा. आणि तुझे सांग, हा, सांग मला तू तर ती गेले की मिळ येते का. मम्मी, त्यांना न्यायचं आहे तर नेऊ द्या ना, तू कशाला नाही म्हणून राहिली? हा, अरे ते काय मग, ते काय काळजी घेणार नाहीत का? हा, त्यांच्या घरी का म्हणजे काय 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 हे आहे का काही? अति काळजी केल्याने आई हे वाटत असते, उलट ते त्यांना असं वाटेल की बा कशा का नाही धाडून राहिले आमच्यासोबत, का असं करून राहिले. मम्मी तू जास्त काळजी नको करत जाऊ, त्यानं तूच वाईट होशील. जाऊ दे, तिची आई नेतो म्हणते ना, नेऊ दे मग. तसं बी पहिल्या बाळातपणाला जातच असतात. म्हणजे जाऊ दे ना. सांगा पप्पा, यात काही चुकलंय का? ही मम्मी फालतूच ताणून घेऊन राहिली, नाही नाही आम्ही पाठवत नाही, नाही नाही आम्ही पाठवत नाही. ते आपण दवाखान्यातच पाठवत होतो, पण ती लस होती आपलं डॉक्टर इकडचं आहे, त्याच्यानं आपण म्हटलं की राहू द्या बा. मग आता त्याला न्यायचं आहे तर नेऊ दे ना, तू कशाला नाही 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 करून राहिली. जाऊ दे ना. करत ना मग त्यांना का करू नये का? पाहिलं पोरग हाय का डोकसं काही. अहो तर ती गेल्यावरती एकली बाई काय काय करीन. काही करू दे, तुला काय करायला लागते? ते कामाला बाया लावतील. हा, कोणाला बोलावीन ते बाई त्याच्या नातेवाईक आहेत. तू काय एवढी काळजी करत राहतं? ते बाई काही करीन, ते बाई कसं करीन. इतका दुसऱ्याचा विचार करू नये. जास्तही दुसऱ्याचा विचार केला की माणूसच वाईट होत असते. हा, ताले ताला म्हणणं बरोबर आहे, मला बी कळते.
की बा एकटी बाई आहे ते कसं होईल. पण ते जाऊ दे ना, ज्याचं तो बरोबर करत असते. तू काय लय इतका विचार करतो ना? हा ते उद्या असं वाटेल की बा काऊन धाडून नेत राहिले, जाऊ दे ना, नेता तर नेऊ दे ना. तू बे फालतूचं सगळं अंगावर घेऊन पडतो, सारं मीच करतो, सारं मीच करतो. असं नसते चालत. काही गोष्टी सोडू द्या लागतात, करू द्या लागतात. त्याची बी पोरगी आहे, त्याची बी नात आहे, करू दे ना, करतात तर. मग एकटी आहे ती बाई तर तिकडे कामाला बाया लावतील ती, काही करतील. आपल्याला काय करावं लागते? सांगा बरं पप्पा, बरोबर आहे की नाही? मम्मी उकळीत आणून धरते. हा, म्हणजे त्या का बाहेरच्या बाया येऊन मालिश करतील का लेकराची? त्या का ढगाची करतात काय? हा, इकडे हात ओढला तिकडे पाय ओढला लेकराच्या जातीचा. तेले काय पैशीशी मतलब, तेले काय घेणं नसते. त्याचे प्रेमानं मायेनं मालिश करतात का लेकराची? मी किती साजरी मालिश करतो. हा, दोन्ही टाइम मालिश करतो मी बाईची तेलानं. हा, त्या रश्मीची मालिश करून देतो. हा, ती बाई म्हणते त्या ती मालिशवाल्या बाया भेटतात. कायच्या मालिशवाल्या बाया त्या काय करतात माय? उलसाक जीव देतील कसं कसं करून हे करून. आपलं लेकरू लोकांच्या हातात द्यावं का? हा, मी स्वतः मालिश करतो बाईची. तर ती गेल्यावर तिच्या मायच्यानं होणार आहे का? धंदा करीन की लेकराची मालिश करीन का त्याचे धानं धुणं करीन? हा, दिन बाई लावून मालिशले काही नाही ना काही नाही, हलगो मालगो तेल लावतात त्या बाया. साजरं चोपडत नाही, काही नाही काही नाही. आपलं हाताचं कसं न्यारो राहते. हा, मम्मी असं कर, हे पाय, तू चालली जाय, तू चालली जाय त्याच्या संग. मग मग बरं आहे ना. हा, सांग कसं उपट थुत्राचं पोरग आहे. मी काय करू? मी जाऊ का त्याच्या संग? काही बी. मग आता तू गेली संग तर तू मालिश करजो. तू पाहिजो कशी सोय करतात नाही करत, कसं हाय काय नाही. हा, म्हणजे तू तुला डोळ्या देखत होती ना ते. तुला असं वाटते तूच सारं चांगलं करतो, लोक करणारच नाहीत. काय मम्मी, अरे बाकीचे बी करतात ना. तुला किती साऱ्या गोष्टी अंगावर घेऊन पडायची भल्ली सवय आहे. जाऊ दे मुकडानं, नेतात ते तर नेऊ दे. तू उगाच ताण नको तोडू. जाऊ दे. तिचे बाबा आले, तिचे बाबा म्हणतात ना नेतो, नेऊ दे मग. नाही 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 नाही, काय लिव्ही करत राहते ते. मालिशले बाई लावत ना लावत काही करू. आपल्या घरी 2 महिन्यानं आल्यावर आपण करू ना सगळं जसं आपल्याला पाहिजे तसं. पण आता तेच म्हणणं आहे ना, आम्ही नेतो ना आम्ही करतो. मग करू दे ना. तिच्या बाबानं गाडी सांगितली, ते जातात सकाळी. पाहिलं, सारं शिजेल भिजेल असते. गाडी सांगायचं काय काम होतं तिच्या बापाले? हा, 2-2 गाड्या आहेत ना आपल्या घरी. हा, मग आता काका घरच्या गाडीला नेऊन नसतं घातलं का तिले? हा, भाड्यानं गाडी सांगली लागे. हा, आता भाड्याच्या गाडीवाला तो ड्रायव्हर झाडाची गाडी चालवीन का? हा, असं करतात मग. काय ना मग, आता घरी 2 गाड्या आहेत ना, नेऊन नसतं दिलं का? छापा, तुम्ही की नाही जराशी शांत राहा. हं? सगळे जरा चांगलं करतात. इतका अति विचार कोणाचा करू नये. तुमचे विचार चांगले आहेत, तुमचं मनही चांगलं आहे. मला माहित आहे तुला असं वाटतं की बा समोरच्याला त्रास नाही झाला पाहिजे, आपल्या लेकराची सोय झाली पाहिजे, आपल्या सुनीची सोय झाली पाहिजे. हे तो आल्या ठिकाणी तो आलं सगळं बरोबर आहे. पण समोरच्याची बी भावना जपले पाहिजेत. त्याच्या त्याच्या बी काही इच्छा असतात, त्याचं बी मन असते, त्याचं बी काही ना काही असते ना. हा, त्याचं बी लेकरू आहे ना ते. मग त्या माणसाला त्या बैल वाटत नाही की आपल्या लेकराचं आपण काही करावं. हा, मग हे नाही 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 नाही, सोडून द्या. तेच त्याला करू द्या. तुम्ही ना मुकाट्यानं राहा. आणि तुम्हाला लयच मालिश करायची आहे ना, 2 महिन्यानं लेकरू आपल्या घरीच येते. मग आयुष्यभर त्याची मालिश करत बस जा. हा, म्हणू नका काही असं करा आणि तसं करा. मग त्या बाईले म्हणा की अशी सोय होईन का, तशी सोय होईन का. अशानं गैरसमज होत असतात. हा, अशानं मन खराब होतात. त्याला असं वाटेल की बा आम्ही का करत नाही सोय, हे बैलच सांगते. असं होते. हा, जा, मला तर कोणी ऐकतच नाही, स्वतःच लावतात. जाऊ दे, नेतात तर नेऊ दे मग. मी का नाही म्हणू माय, मग मीच काय वाईट हो. तेल असं वाटेल माय सासूच लय आहे. सासूलेच वाटते की नाही धाडा, आणि मला काय माय धाडा नाही वाटत काय. पण मला असं वाटते माय, ते एकली बाई तिच्या भोवतीच घर होईल सारा. हा, आणि लेकराची सोय होणार नाही ना, बाईकीन बाईची सोय होणार नाही. म्हणून म्हणून राहिली माय मी. नाही तर मला काय 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 आलंय, 7 हत्तीचं बळ आलं काय. मलाच तर सारा अंग दुखते. करता करवल्या जात नाही माझ्यानं, कुतू कुतू करतो मी. असं वाटते नाही माय, सकाळचे आपले भविष्य आहे हे. सून साजरी बायतपणा तिची काळजी घेतली तर तिला आयुष्यभर काही दुखणं लागणार नाही. हा, सुनीची काळजी बायतपणातच घेत असतात. आयुष्यभर तर मग तेच आपली काळजी घेते. पण अशा वेळेसच आपण हे करावं का? पण जाऊ दे माय, आता हे सारे जण म्हणतात ती बरोबर आहे. तिचे मायबाप का काळजी घेणार नाहीत? ते का तिचे मायबाप नाहीत? आपल्याला एवढी तिची काळजी आहे, तिच्या मायबाप आली अशीन काही ना काही काळजी. जाऊ दे माय, हे माणूस म्हणते तेच बरोबर आहे. मीच वाईट होईन उद्या. जास्त लोकांचा विचारही करू नये. जाऊ दे तिकडे. चालली का हो बाई? हा, बाई झपेलाय व झपेलाय.
रश्मी थंडीचं पाहिजे व पोरीले. हा हिवलंय पडून राहिलं. हो ना मम्मी. हा. तिले पाहिजे होता पाहिजे. तूच पहिले काही काना गिनाले बांधजो. काय माय बाई ते पर्स खायले घेतली. हा लेकरू वागुशीन का पर्स वागुशीन. ते काय काम आहे त्या ढपटीचा आता. आणि ते सुट्राच्या बोंड्याला ते बटणं लाव त्याचे. हिव बसते गाडीत. का थोडी हवा लागते काय. हिवाळा का कमी आहे का माय बाई. घरात थंडी वाजते. कानाला कोणी बांधलं. बांधतो ना मम्मी बांधतो ना. गाडीत बसली की बांधतो ना. पाहिजो माय मोहिनी. काय सासूच्या तर लयच जीवार आलं. घेजो सांभाळून. हा आता सांग. आता नेऊ नाही तर का तिच राहू का आम्ही. हा दा जाऊ दे आता. घे समजावून. हा जाऊ दे आई. जीवार नाही आलं व त्यालाही काळजी करतात. तेव्हा ती काळजी करतात ना त्यांनी असं होते. जाऊ दे. जा येतोच ना आम्ही. मारतोच ना एखादा चक्कर मधात. हा येऊ आम्ही. म्हणलं येईन बाई. ते बारशाच्या दिवशी. हा काय बाई. ते म्हणलं बारशाच्या दिवशी 12 दिवस करसान. त्या दिवशी आमच्या घरची जीवती पाठवीन मी. हा रवी संघ धाडून देईन. तर ते बांधा तिच्या गळ्यात. हा आमच्या घरचीच असते. इकडे पद्धत आहे. हा आमच्या लेकराला आमच्याच घरची जीवती असते. हा त्याच्यासाठी तर म्हणून माय मी अति करतो. पण तुम्हाला तर वाटलं माय अति काही कमी जास्तच राहील तर तुम्ही आता करा माय तुमच्या हिशोबानं. नाही का बरे. मी का नाही म्हणतो माय. तुमची लेख होय. तुमचे का हौसनीस नसतात. तुमचं का नाही माय. तुमचा बी तेवढाच अधिकार आहे माय जेवढा आमचा आहे. पण म्हणलं 12 दिवसाच्या दिवशी फोन करता. कोणत्या दिवशी पाण्यात घालता बाईले तर पाण्यात घालसा. त्या दिवशी मी रवी संघ जीवती धाडून देईन. काय बाई पाहुणे सगळं धाडसा आणि तुम्ही नाही असाल का. हा अम्मा मी सगळेले बोलावणारच हाव ना. काही बोलता काय. राजकुमार सांगले ना चांगला कार्यक्रम करू म्हणे. काय जाणार त्या कार्यक्रमाच्या तालात लेकराच्या अंग दुर्लक्ष होईल. हा ते कार्यक्रम काय असताना आपापल्या हौशेसाठी करतात सारे जण. पण लेकरू लहान आहे. हा आणि आमच्या रश्मीला तर डोकसच नाही. स्वतःची काळजी करीन का लेकराची काळजी करीन. तिचीच काळजी करेल एक बाई लागते. तर ती काय काच करसान माय तुम्ही एकटीच. तुमची सुनही काही तती नाही. हा काय तुमच्या हाताशी कोणती बाई नाही. बाई तीन बाईचं करसान का ताने लेकराचं करसान का काय करसान देव जाणे. आता अति एवढ्या साऱ्या जणी होतो. मग अति होत होतं सारं. म्हणून म्हणणं माय मी. पण तुम्हाला माय नेणं हाय न्या माय. हे म्हटलं रश्मी ते बाईची मी एक बॅग दिली ती स्पेशल करून. ती बॅग कुठे घेतली का ठेवली इथंच. नाही मोहिनी ताई दिली ना. ते गाडीत ठेवायला दिली ना. नेली सुधीर दादाला ते ठेवायला. पाहिजे माय. नाही नवा ड्रायव्हर अशी गाडी चालवीन जोऱ्यानं. हा आता घरची गाडी होती तो बाबाला काही काम नव्हतं गाडी सांगायची. आता कशी रवीने का नेऊन नसतं दिलं का लागे. हा सांग आरामची गाडी चालवायला लावा त्याले. आणि तुम्हीच घे जा बाई पोरीले गाडी मांडीवर. हा हिच्या मांडीवर नका देऊ. हिचं काय हे गचका गिचका आला तर दिन सोडून लेकराले. तुम्हीच घे जा बाई साजरं मांडीवर बसून घेऊन. हा अंगावर गोधुळी टाक जा अजून. हवा लय लागते गाडीत. हो ना बाई मी का तिच्या जोड देणार आहो का. ती अंगच टाकते ना. निसतेच ना. त्याची गाडी मोठी आहे ना. आणि मा पुतण्याच आहे ना तो. काही लोक नाही ना. आणि साजरा ड्रायव्हर आहे काही असा नाही. आजची गाडी नाही त्याजवळ माय बाई. हे 3री का 4थी गाडी आहे त्याची. गाड्यात चालवते ना तो. त्याचा धंदाच आहे ना गाड्याचा. ते गाड्या आहेत त्याच्याजवळ. तो साजरा चालवते आरामशीर चालवते. आता तिच्या बाबाला वाटलं उगाच काय पाहुण्याले दगदग पाहुण्याले त्रास द्या म्हणून तिने गाडी सांगली. ह बरं केलं माय. जा मग या माय बाई. लवकर या जावा रश्मी लवकर या जा नाही तर बसशील तीच. जा काही काळजी नको करू. मम्मी मी जातो आणि वापस येतो. झालं. आणि तुम्हाला लवकर बोलावून घेतो. मला तसं गमीन कोटा. आई ये जो लवकर आनंदात खुशीला घेऊन. काय हो मोहिनी ताई लेकर घरी नाहीत. जाऊ दे त्याच्या पप्पा सोबत गेले ते आता येतील. आता ते एवढं तुम्ही जा सरण ते येतील. जाऊ दे जा आरामशीर जा. काही राहिलं का म्हटलं बाई. ठेवायचं काही राहिलं का काकू. नाही रे सुधीर तुला 4 थैल्या दिल्या ना. त्या 4 थैल्या ना त्या बरोबर. हो 4 ठेवले मी. हो बस झालं मग आता. हा झालं मग तेवढ्याच आहेत. मग काढ मग गाडी आण मग चल. चला मग ते भाऊ घाई करून राहिले. लवकर निघाले तर लवकर पोचसान मग तुम्ही. रश्मी काळजी घे. हा काही वाटलं तर फोन करतो. झोपेल आहे का हे. हो ना पाय ना कशी मस्त झोपेलाय. जशी की रातभर जागी होती. बाई चालली का मामाच्या घरी. आता झोप लागली तिला साजरी.
गाडीत बसली की उठते मग जर हे लागली की हवा लागली की जसं का आवाज आला की जर चाय आला की उठते माय बाई. झोप लय उतय आहे बाई लय उतय झोप आहे उलसक काही वाजलं उलसक काही चाय आला की लागे पटकन डोळे उघडते. हे म्हटलं ते भाऊ आवाज देऊन राहिले. हो हो आलो रे बापा. काय करावं माय हिच्या घरच्या लोकांना तर वाटून राहिले तशी काही काही आम्ही तिला एवढी कायतच ठेवतो. हे लय काळजी घेतात आम्ही उलशीत तर घेऊ काय माय बाई. बापाचा तालतोड चालू आहे आजीचा त्याच्यापेक्षा चालू आहे आबा त्याच्यापेक्षा ताल तोडते. कमाल आहे माय आता आमची बी पोरगी आहे आमची बी नात आहे आम्हाला बी वाटते ना आम्ही का तिची काळजी घेणार नाही काय.